उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेलं मत यावेळी भाजपला नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जात असल्याचा मोठा गोंधळ उडाला। मित्रहो नमस्कार। आपल्या देशामध्ये मतदान यंत्रावर निवडणुका होतात ना, या पद्धतीला भारतीय जनता पक्ष सोडला ना तो सगळ्यांचाच या मतदान यंत्राला विरोध आहे। लोकांचा विश्वासच नाही हो या यंत्रावर। या यंत्राच्या माध्यमातून भानगडी केल्या जात असल्याचा आरोप देखील वर्षानुवर्षे होत आलेला आहे। निवडणूक निर्भय वातावरणात व्हावी, निष्पक्ष व्हावी असं म्हटलं जातं ना, मग संशयास्पद का व्हावी? या देशातला मतदार करीत असलेली मागणी मात्र पूर्ण का होत नाही? सर्वोच्च न्यायालयापर्यंत या मतदान यंत्राचा विषय वाजला गाजला पण काहीही झालेलं नाही। प्रगत असलेल्या देशात ही असली संशयास्पद यंत्र वापरली जात नाहीत। आपल्याकडे बघा, कुठलंही बटन दाबलं तरी मत मात्र कमळाला जातं, अशा प्रकारच्या तक्रारी अनेक वर्षापासून होत आहेत। काय झालं या तक्रारीचं? अजूनही तेच सुरू आहे ना। मतदार पुन्हा पुन्हा तेच ते सांगतो आहे, त्याचं बरोबर असेल किंवा नसेलही हो, पण संशयाच्या धुक्यामध्ये निवडणुका कशासाठी? बरं, कोणाला काही चोरीच करायची नसेल, काही भानगडच करायची नसेल तर मग मतपत्रिकेवर मतदान घ्यायला भीती कशाची वाटते? एकंदर हा सगळा विषय जरी जुनाच आहे ना, तरी सुद्धा तो आता नव्यानं पुढे येण्याला कारण देखील तसंच घडलं आहे। आपली विधानसभा निवडणुकीचं आता मतदान झालं, नेहमीप्रमाणे बोगस मतदान, मतदान यंत्र फोडणं, मतदान यंत्रातील मतदान केंद्रातील गोंधळ, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काही घटना तर घडलेल्याच आहेत। पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेलं मत यावेळी भाजपला नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जात असल्याचा मोठा गोंधळ उडाला। म्हणजे बघा, या यंत्राचा तोच तो विषय तसाच आहे की नाही? कोल्हापूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आणि त्याला जोरदार आक्षेप देखील घेण्यात आला आहे। कोल्हापूरच्या राधानगरीमधल्या बर्गेवाडी इथं मशालीचं बटन दाबलं तरी मत मात्र धनुष्यबाणाला जात असल्याचा आक्षेप उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील यांनी घेतलेला आहे। एक बटन दाबलं ना तरी 2 ठिकाणी लाईट लागत होती, म्हणजे 2 उमेदवारांच्या समोर ही लाईट लागत होती। आता हा सगळा प्रकार मतदारांच्या लक्षात आला, त्यामुळे गोंधळ तर उडाला। या सगळ्या प्रकाराची माहिती उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या कानावर घातली ना गेली। खरं तर बघा, हा प्रकार तसा गंभीर, त्यामुळे उमेदवार पाटील अस्वस्थ झाले, संतापले देखील। कारण मशालीला मतदान केलं तरी आणि 2 लाईट लागत असल्या तरी मतदान मात्र धनुष्यबाणाला जात असल्याचा हा आरोप होता। तातडीनं उमेदवार पाटील, के.पी. पाटील ह्या मतदान केंद्राकडे धावले। त्यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत या मशीनची पाहणी देखील केली आणि बघा, या वेळेला हा आरोप सत्य होता हे समोर आलं। म्हणे ही तांत्रिक चूक होती, तक्रार झाल्यावरती दुरुस्त करण्यात आली। पण तोपर्यंत झालेल्या मतदानाचं काय? अशी किती मतं इकडची तिकडे झाली आहेत, उत्तर देणार कोण? पण याची चौकशी करा हे वगैरे वगैरे ह्याच्या मागण्या इथंही मागणी करण्यात आलेली आहे। पण उमेदवारांनी मागणी केली तरी कितपत चौकशी होईल हा प्रश्नचिन्ह तर आहेच। अर्थात हा सगळा भाग वेगळा आहे। दुरुस्ती केली म्हणजे काहीतरी बिघाड तर होताच। यंत्र दुरुस्त होईपर्यंत झालेलं मतदान, इकडची तिकडं गेलेली ही मतं आता वेगळी कशी करणार हो? मतदार म्हणत राहिले चुकीच्या उमेदवाराला आमचं मत जात आहे, हा आमच्या मतांचा अपमान आहे। निवडणूक आयोग म्हणतंय दुरुस्ती केली आणि त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झालं आहे। मग त्या आधी झालेल्या मताचं काय हो? पाहूया आता काय होणार आहे ते। मित्रांनो, या एकूण प्रकाराबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर कमेंट करा। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला आणखी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।